हॅलो. आजपासून आपण रेकॉर्डेड सेशन्स घेत जाऊ आणि तुला काही पण जरी डाऊट आला, काही पण असो तो मला तू फोन करून विचार. ओके. तर आता आजपासून आपण सुरू करू, कारण आपलं सिलेबस बऱ्यापैकी मागे राहिला आहे आणि आपल्याला 11वी पासून चालू करायचं आहे सिलेबस. म्हणजे बेसिक अकाउंटचं बेसिक सगळं, इकॉनॉमिक्सचं बेसिक वगैरे सगळं मी तुला समजवून देईल, जेणेकरून आपलं कसं आहे नीट सगळं होत जाईल. तर आज आपण अकाउंट सुरू करू. ओके. अकाउंट्स खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, कारण कॉमर्स जर म्हटलं तर अकाउंट शिवाय काहीच नाही त्याच्यात. तर आधी अकाउंट्स आपण सुरू करू. याच्या आधी आपण जे खूप आधी जे आपण सेशन केलं होतं त्यामध्ये सगळं बऱ्यापैकी बेसिक आणि अकाउंटिंगचे नियम मी तुला समजवले होते. पण मग आता आपण एकदम बेसिकपासून चालू करू. तर अकाउंट्स म्हणजे काय असतं नेमकं? अकाउंट्स म्हणजे कुठल्या पण बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात त्याला रेकॉर्ड करणे, रेकॉर्ड करून त्याला काय बोलतो आपण त्याला, एक्झॅमिन करणे. म्हणजे जेणेकरून एका बिझनेसमॅनला समजेल की तो प्रॉफिट करतोय, लॉस करतोय, नेमकं काय करतोय. ओके. हे झालं बेसिक, काय बोलतो आपण त्याला, अकाउंट्सचं हे नीड. इंडस्ट्रीमध्ये अकाउंट्स का पाहिजे किंवा आपण का अकाउंट शिकलं पाहिजे. तर अकाउंट्सचे 3 टाईप असतात, एवढं लक्षात ठेवा आता. अकाउंट्सचे 3 प्रकार असतात. एक रियल अकाउंट्स, एक नॉमिनल अकाउंट्स आणि आणि तिसरा तो असतो पर्सनल अकाउंट. ओके. तर आता आपण एक एक करून बघू हे काय असतं. आता बघ, हे अकाउंटचं पूर्ण बेसिक आहे. हा पूर्ण बेस आहे अकाउंटचा. पूर्ण अकाउंटिंग पूर्ण अकाउंटिंग फक्त आणि फक्त या 3 याच्यावरच बसलेली आहे. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. आवाज येतोय नीट? मला वाटलं आवाज येत नाही. ओके. तर आता आपण चालू करूया रिअल अकाउंट पासून. हा पहिला रिअल अकाउंट. तर आधी आपण समजून घेऊ हे रिअल अकाउंट म्हणजे काय असतं. तू पाहिजे तर लिहून काढ, नाही तर फक्त ऐकलं तरी चालेल. रिअल अकाउंट म्हणजे ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो. एक एक छोटे डेफिनेशन तयार करतो मी. The objects or articles, items which can be touched, seen or retrievable are called as assets
or properties of company तर रिअल अकाउंटमध्ये काय काय येतं तर ऑब्जेक्ट्स आर्टिकल्स आयटम्स विच कॅन बी टच्ड सीन और tradable are called as assets or properties of companies. These assets are governed by real account rule. ओके तर आधी आपण समजलं की रिअल अकाउंटमध्ये काय काय येतं तर रिअल अकाउंट हा जो रूल आहे या रूलमध्ये अशा गोष्टी येतात ज्यांना आपण हात लावू शकतो जे आपल्याला दिसतात जसं की कॅश झालं कॅश रिअल अकाउंट आहे हां कॅश येईल रिअल अकाउंटमध्ये कॅश झालं त्यानंतर कपडे समज कपडे घेतले किंवा रॉ मटेरियल घेतलं आपण दूध जे घेतो श्रीखंड बनवायला ते दूध झालं त्यानंतर मग तू विचार कर काय काय जे जे काही आपल्याला दिसतं ते सगळं रिअल अकाउंटमध्ये येतं आता आपण रिअल अकाउंटचा रूल बघू रूल बघू आता यांचा रूल काय रिअल अकाउंट debit what comes in and credit what goes out हा आहे रिअल अकाउंटचा नियम रूल कारण हे सगळं याच्यावरच डिपेंड आहे याच्यावरच जे तू ट्रीटमेंट काय करशील आता ते सगळं समजेल आपल्याला पुढे हे का गरजेचं आहे वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला पुढे समजेल त्यासाठी हा आधी नियम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे फक्त हाच नाही तर जे हे आपल्याकडे आहेत नॉमिनल अकाउंट पर्सनल अकाउंट यांचे पण नियम आपल्याला तोंडी पाठ पाहिजे रात्री तुला जरी कोणी उठून विचारलं तरी तुला हे नियम आलेच पाहिजे म्हणजे आलेच पाहिजे कारण हे पाया आहे बेस आहे हा पूर्णपणे तर आता आपण वळूया नॉमिनल अकाउंटकडे नॉमिनल अकाउंट हे डेफिनेशन्स तू लिहून घे जेणेकरून हे तुझ्या लक्षात राहतील आणि फ्री टाईममध्ये कधी बरोबर दिवसभर हे डेफिनेशन्स मनात ना बोलच राहायचे मनात बोल मोठ्याने बोल काय पण कर हे जे 3 डेफिनेशन देईल हा पहिला डेफिनेशन आहे अजून 2 डेफिनेशन मी तुला देईल ते डेफिनेशन एकदम पाठ पाहिजे तुला समजलेले पाहिजे समजणं महत्वाचं आहे पाठ नसले तरी चालतं तर आता आधी आपण एक काम करू आपण आधी एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे अजून समजेल आपल्याला नीट एक्झाम्पल्स घ्यायचं राहिलं होतं माझं मी आता एक्झाम्पल्स सहित तुला समजवतो कसं करायचं आता आपण केस 1 घेऊ आपण केस 1 यामध्ये काय होतंय आधी आपण ट्रान्झॅक्शन काय ते समजून घेऊ आपण BIFL परचेस्ड परचेसची नको आता घ्यायला कारण जरा कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल BIFL पेड ₹200 टू आयुष बापते ओके तर आता आपण ही एक केस कन्सिडर करायची आणि त्यानुसार आपण करायचं आधी आपण हा नियम बघू यामध्ये ₹200 बघ नीट बघ ₹200 हे म्हणजे पैसा आहे मनी हा आणि आपण जे डेफिनेशन बघितली या डेफिनेशन नुसार मनी
ही काय आहे? ही बिझनेसची ॲसेट आहे आणि म्हणूनच ही ट्रान्झॅक्शन ही रिअल अकाउंटमध्ये जाईल. रिअल अकाउंटच्या रूलनुसार ही ट्रान्झॅक्शन पुढे सोडवली जाईल. ओके, तर आता आपण याचा नियम बघू काय आहे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आपण बिझनेस आहे, आपल्या हिशोबाने बिझनेसच्या हिशोबाने आपण विचार करायचा. केस काय आहे? BIFL पेड ₹200 टू आयुष बापते. आता ही केस ऐकून आपल्याला एक गोष्ट समजतीये. BIFL म्हणजे आपण, हे आपण आहे, आपण बिझनेस आहे. BIFL नी पैसे पेड केलेत. पेड म्हणजे बिझनेस मधून बाहेर चालले. ओके, तू कोणाला? आयुष बापतेला. ओके, तर आता आपण नियम बघू. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. तर आता हे ऐकून आपल्याला एक लक्षात येत आहे, मनी कुठे चालला? बाहेर चाललाय. मनी इज आउट गोईंग. म्हणून मनी क्रेडिटला येईल. हे बघ, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता आपण जर्नल शिकणार आहे थोड्या वेळात, तेव्हा येईल ते. हे जे आहे हे तुला तेव्हा सर्वात जास्त समजेल. एक्झाम्पल, तुला जर्नल जेव्हा आपण शिकू जर्नल, तेव्हा तुला नीट समजेल. आत्ता नाही समजलं तरी चालेल, फक्त हे नियम तुला लक्षात पाहिजे, म्हणजे तुला नंतर लिंक लागत जाईल बरोबर. हे नियम लक्षात पाहिजे आणि या अकाउंटमध्ये काय काय येतं हे तुझ्या लक्षात पाहिजे. जसं की इथे काय येतं, याच्यात ॲसेट्स येतात, ॲसेट्स. ओके, तर यामध्ये काय होईल? मनीला कॅश किंवा जर बँकने पेमेंट केलं असेल तर बँक, याला आपण क्रेडिट देणार ट्रान्झॅक्शनमध्ये. कुठल्या? जर्नलच्या ट्रान्झॅक्शनमध्ये याला आपण क्रेडिट देणार. ओके, अजून एक केस घेऊ आपण. केस 2. BIFL received ₹100 from आयुष बापते. ओके, तर पहिली केस आपण काय बघितली? BIFL पैसा देतोय कोणाला? तुला. आत्ताची केस काय? BIFL कंपनी आपण आहे बरोबर. आपल्याला पैसा मिळतोय इनकमिंग. ओके, आपल्याला पैसा मिळतोय इनकमिंग. किती मिळतोय? ₹100. हा, आता इथे येऊ आपण. दोन गोष्टी चेक करायच्या. एक म्हणजे ॲसेट इन्व्हॉल्व आहे का? मनी काय आपली मनी ॲसेट आहे, तर इथे ॲसेट इन्व्हॉल्व. ओके, रिअल अकाउंट. त्यानंतर रिअल अकाउंटचे नियम बघायचे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आता ट्रान्झॅक्शन बघितल्याने एक समजतंय, डेबिट वॉट कम्स इन म्हणजे कॅश वॉट कम्स इन. हा, कॅश. म्हणून आपण इथे मनी, कॅश किंवा जर बँक ट्रान्झॅक्शन झालं असेल तर बँकला आपण काय देणार? डेबिट देणार. आता सगळं समजेलच असं नाही, मी परत सांगतो, आता सगळं समजेल असं नाही. हा व्हिडिओ पाहिजे तर 2 ते 3 वेळा तू अजून बघ, म्हणजे तुला अजून जास्त क्लिअर होईल. अजून आपल्याला जर्नल शिकायचं आहे, आपण फक्त नियम शिकतोय, रूल्स. ओके, एक ट्रान्झॅक्शन पेमेंटचा झाला, एक ट्रान्झॅक्शन इन्कमचा झाला. ओके, आणि जरी तुला नीट समजत नसेल किंवा काही, तर तुम्हाला तसा फीडबॅक दे, आपण परत डिस्कशन करून सोडवू आपण. ओके ओके, आता हे रिअल अकाउंट होतं. आता आपण वळूया नॉमिनल अकाउंटकडे. जायला पेन पडला, थांब. हो, तर आता आपण बोलूया नॉमिनल अकाउंटकडे. तर नॉमिनल अकाउंटमध्ये काय काय येतं? जेवढे पण बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आहेत,
which result in profit or loss as well as, हे बघ आता नीट बघ, as well as expense or income. ओके, हे कसं, हे आता नीट एवढं क्लिअर नाही आहे, पण जेव्हा आपण जर्नल शिकू, मी परत बोललो होतो, जर्नल जेव्हा शिकू तेव्हा एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. ओके, तर आधी आपण बघू नॉमिनल अकाउंटमध्ये काय काय. नॉमिनल अकाउंटमध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन्स, एक अजून एक महत्वाचं, डे टू डे ट्रान्झॅक्शन्स हे नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. जसे की आता याचा नियम समजून घेऊ आपण, मग आपण एक्झाम्पलकडे वळूया. ओके, आधी आपण याचा एक्झाम्पल समजून घेऊ. एक्झाम्पल 1 काय आहे, बघते का जरा बघ ना. तर आता एक्झाम्पल आपण समजून घेऊ. परत BIFLचं एक्झाम्पल घेऊ आपण, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल समजायला. BIFL पेड ₹200 सॅलरी. ओके, तर हा झाला आपला ट्रान्झॅक्शन. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन गोष्टी बघायच्या आपल्याला. आपण कोण आहे, तर आपण BIFL, आपण BIFL आहोत आणि आपण पेड केलंय. काय केलंय, तर सॅलरी ₹200. आता बघ, सॅलरी हा बिझनेस ट्रान्झॅक्शन नाहीये, पण हा आपला डे टू डे एक्सपेन्स आहे. काय आहे, आपला एक्सपेन्स आहे. त्यामुळे बघा, जे आपले एक्सपेन्सेस असतात ना, एक्सपेन्सेस असो की इन्कम असो, हे आपले नॉमिनल अकाउंटमध्ये येतात. तर आता आपण याचं बघू. तर सॅलरी, खर्च काय झाला, काय नावाने खर्च झाला, तर सॅलरी या नावाने खर्च झाला. ओके, त्यामुळे आपण सॅलरीला डेबिट देऊ. एक मोठा ब्लंडर झाला. एक्झाम्पल घेण्याआधी आपण नियम समजून घ्यायला पाहिजे होता. नियम समजल्याशिवाय एक्झाम्पल समजणं बेकार. ओके, रूल जरा रंगीबेरंगी लिहू आपण. रूल, डेबिट ऑल expenses and losses and credit all incomes and gains. खूप महत्वाचं आहे बघ, है की नाही, नावामध्येच सगळं आलंय. आता जेवढे पण एक्सपेन्सेस होतील त्याला आपण काय 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 द्यायचं, डेबिट द्यायचं. आणि बिझनेसमध्ये जर इन्कम येत असेल तर आपण त्या हेडला काय द्यायचं, क्रेडिट द्यायचं. ओके, आता आपण वळूया एक्झाम्पल. जो एक्झाम्पल घेतलेला होता आपण, तर BIFL पेड ₹200 सॅलरी. तर आता या ट्रान्झॅक्शनला आपण ब्रेकडाऊन करू. आपण BIFL आहोत, आपण काय केलंय, आपण पेड केलंय. आपण काय पेड केलंय, पैसा. पण काय म्हणून पैसा पे केलाय, ट्रान्झॅक्शन काय, तर ही आहे सॅलरी. आता आपण इथे बघू.
हा बिझनेस ट्रान्झॅक्शन नाही आहे, कारण यामध्ये बाय सेल होत नाही. प्रॉफिट अँड लॉस, हा, आता दुसरा चेक मार्क आला बघ. प्रॉफिट अँड लॉस, बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉसनी अफेक्ट होतो, कारण जेवढी तू सॅलरी जास्त देणार तेवढा तुझा बिझनेसचा प्रॉफिट कमी होणार. ओके. अजून एक बिझनेसच्या स्वरूपाने, बिझनेसच्या दृष्टीने हा एक्सपेन्स आहे, याला आपण डे टू डे एक्सपेन्सेसमध्ये गिनतो. त्यामुळे आपण सॅलरी, सॅलरीला आपण काय देणार, सॅलरीला आपण डेबिट देणार. ओके. ट्रान्झॅक्शनमध्ये सॅलरीला काय देणार, डेबिट देणार. आता तुला एक प्रश्न पडायला पाहिजे, नाही पडला असेल तर मी तुला एक प्रश्न विचारतो. यामध्ये मनी पण इन्वॉल्ड आहे की नाही? याला रंग पाहिजे रे, मला रंगच मिळत नाही. आहे रंग आहे. ओके. आपण जी ट्रान्झॅक्शन बघितली यामध्ये पे केलंय ना, यामध्ये मनी पण इन्वॉल्ड आहे. मनी आहे की नाही? यामध्ये मनी आहे. मनी काय आहे, पण रिअल अकाउंट आहे की नाही? पण आता तर आपण नॉमिनल अकाउंट शिकतोय, असं कसं काय झालं? तर एक गोष्ट लक्षात ठेव, जेवढं पण ट्रान्झॅक्शन असतात त्यामध्ये दोन रूल्स 100% यायलाच पाहिजे. 100% यायला पाहिजे. दोन नियम, दोन जे नियम असतात हे 100% कुठल्या पण ट्रान्झॅक्शनमध्ये यायला पाहिजे. कारण कुठल्या पण ट्रान्झॅक्शनमध्ये काय होत असतं, देवाणघेवाण, देवाणघेवाण आहे की नाही? गिव्ह अँड टेक होतं ना. ट्रान्झॅक्शन काय असतं, गिव्ह अँड टेक. त्यामुळे दोन अकाउंट येतात इथे. जसं की या केसमध्येच आपण एक्झाम्पल काय घेतलं, आपण काय केलं, कॅश पे केली. कॅश आपण पे केली आहे, पण काय नावाने, सॅलरी. तर सॅलरी हे आपलं नॉमिनल अकाउंट आलं का, कारण हा एक्सपेन्स आहे. एक्सपेन्सचं नाव काय, हे नाव आहे, नाव. सॅलरी हे एक्सपेंडिचरचं नाव आहे, त्यामुळे त्याला आपण त्याचं नेचर बघून त्याला आपण नॉमिनल अकाउंटनुसार ट्रीट केलं. तर नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. या हिशोबाने आपण सॅलरीला काय दिलं, डेबिट. आता आपण परत बघू रिअल अकाउंट. रिअलमध्ये काय होतं, डेबिट वॉट कम्स इन. आता या ट्रान्झॅक्शनमध्ये जर आपण बघितलं, हे बघ इथे कॅश, कॅश ही पे केली जाते, म्हणजे काय, क्रेडिट वॉट गोज आउट, आहे की नाही? कसं झालं बघ बरोबर, क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश आपल्या बिझनेसमधून बाहेर चालली, आपण सॅलरी पे केली म्हणजे बिझनेसमधून कॅश बाहेर चालली, आउट गोईंग आहे. त्या हिशोबाने आपण कॅशला, कॅशला काय देणार आहात, क्रेडिट. झालं की नाही? ट्रान्झॅक्शन पूर्ण झाली. तर एक गोष्ट लक्षात ठेव, कुठल्या पण ट्रान्झॅक्शनमध्ये दोन दोन नियम येतीलच, दोन अकाउंट येतीलच. ते कुठले पण असू शकतात. मग रिअल अकाउंट असू शकतो, नॉमिनल असू शकतो, हां, कुठला पण पर्सनल अकाउंट असू शकतो. आता आपण पर्सनल अकाउंट बघू काय असतं. आय होप तुला क्लिअर असेल. रिअल अकाउंट, हे सॉरी, नॉमिनल अकाउंट. कारण बिझनेसमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा नॉमिनल अकाउंट असतो. नॉमिनल अकाउंट आणि रिअल अकाउंट. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता काय केलं होतं आपण, पेड केलं आहे, आता आपण रिसिव्ड घेऊ. ओके. परत तुझंच एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल BIFL, receive ₹100 from Ayush
बापते. ओके. आता आपण या ट्रान्झॅक्शनला ब्रेकडाऊन करू. काय आपण कोण आहे? आपण BIFL अकाउंटिंग कोणाची करतो? BIFLची करतो. ओके. त्यामुळे आपण BIFLच्या दृष्टीने हे ट्रान्झॅक्शन बघू. BIFL काय केलं? आपण रिसिव्ड केलं आहे. काय केलंय? कॅश. कॅश, बँक चेक वगैरे जे काय असो. पण बिझनेसने काय केलंय? रिसिव्ह केलंय. पैसा रिसिव्ह केलाय ना. तर हे बिझनेससाठी काय झालं? बिझनेससाठी इन्कम झालं. इन्कम डे टू डे ट्रान्झॅक्शन आहे की नाही? इन्कम. तर हे काय झालं? नॉमिनल अकाउंटमध्ये आलं. तर आता ट्रान्झॅक्शनचं नाव काय द्यायचं हा मोठा प्रश्न पडला आपल्याला आता. ओके. तर आपण हे जे तुझं नाव आहे याला आपण द्यायचं डेबिट. आयुष बापते आपण याला देणार डेबिट. अरे नाही, सॉरी, थांब. हे मुळात ट्रान्झॅक्शनच चुकलंय. यामध्ये अजून 2 एक शब्द ऍड करू आपण. ॲज समज आपण हां सेल्स कंपेन्सेशन काही पण नाव द्यायचं. सेल्स कंपेन्सेशन. समज तू मला एक खराब माल विकला त्यामुळे मी तुझ्याकडे कंपेन्सेशन मागितलं. हे ट्रान्झॅक्शन मी का नाही घेतलं हे मी तुला पर्सनल अकाउंट जेव्हा आपण 3ऱ्या क्रमांकाचा अकाउंट घेऊ तेव्हा समजेल तुला. हा व्हिडिओ जरा बोरिंग असू शकतो पण तरी पाहिजे तर रिपीट बघ पण समजून घे. ओके. एवढंच ट्रान्झॅक्शन का नाही घेतलं याचं कारण मी तुला थोड्या वेळात समजवेलच. हां. आणि जर मी विसरलो तर तू मला विचार हे ट्रान्झॅक्शन का नाही घेतलं ते, तेव्हा मी तुला सांगतो. तर बघ, सेल्स कंपेन्सेशन म्हणून तू मला ₹100 दिले. तर बिझनेसमध्ये इन्कम झालेलं आहे की नाही? बिझनेसमध्ये इन्कम झालेलं आहे. डे टू डे ट्रान्झॅक्शन पण आहे. बाईंग अँड सेलिंग हे बिझनेसचं डे टू डे ट्रान्झॅक्शन असतं. कधी पण इन्कम झालंय. त्यामुळे काय होईल? हां, आता येईल सेल्स कंपेन्सेशन अकाउंट. याला आपण काय देणार? याला आपण डेबिट देणार. सॉरी, क्रेडिट देणार. इन्कम आहे ना आपला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्या हिशोबाने आपण याला काय देणार? क्रेडिट देणार. आणि आपल्याला समज कॅश मिळते. मी बोलू ना, दोन रूल येतात 100%. तर इथे नॉमिनल अकाउंट पण आलं, सोबत रिअल अकाउंट पण आलं. रिअल अकाउंट कसं काय आलं? कारण कॅश इन्वॉल्ड आहे. ओके. तर बघ, कॅश, बँक याला आपण काय देणार? डेबिट व्हॉट कम्स इन. तुला जर नियम आठवला असेल तर कॅश, बिझनेसमध्ये कॅश येते म्हटल्यावर त्याला आपण काय देतो? डेबिट देतो. हे तुझ्या लगेच लक्षात आलं पाहिजे. कारण ते नियम लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण शेवटी रिव्हिजन करूच तेव्हा आपल्याला नीट समजेल. आपण 2 एक्झाम्पल घेतले. आता आपण वळूया पर्सनल अकाउंटकडे. ओके. पर्सनल अकाउंट. आता एनी पर्सन म्हणजे आपला काय बोलतो आपण त्याला? आपला क्रेडिटर असो किंवा डेटर असो. आता क्रेडिटर आणि डेटर हे आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं काय असतं ते. परत सांगतो तुला. क्रेडिटर म्हणजे ज्याला आपल्याला पैसा द्यायचा आहे. डेटर म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला पैसा घ्यायचा आहे. ओके.
समजलं? क्रेडिटर म्हणजे ज्याला आपल्याला पैसा द्यायचा, डेटर म्हणजे जो आपल्याला पैसा देणार आहे. तर हे जे ट्रान्झॅक्शन असतात, क्रेडिटर डेटर हे जे ट्रान्झॅक्शन असतात ना, हे पर्सनल अकाउंटमध्ये होतात. ओके. आणि असं नाही की फक्त उधारीचे ट्रान्झॅक्शन होतात. आता एका ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा एका स्टेटमेंटमध्ये समज, आता हे जे एक्झाम्पल बघितलं मी तुला, जे सांगितलं हे आयुष बाबतेपर्यंतच का नाही लिहिलं आपण, नॉमिनल अकाउंटच्या एक्झाम्पलसाठी. तर याचं कारण हेच आहे, कारण आयुष बाबते, जर मी फक्त आयुष बाबते एवढंच लिहून संपवलं असतं ना, तर हे पर्सनल अकाउंटचं एक्झाम्पल आलं असतं. समजलो तुला? कारण काय आहे, यामध्ये पर्सन इन्वॉल्ड आहे. पर्सन इन्वॉल्ड असल्यामुळे या ट्रान्झॅक्शनला इथे जर आपण आणलं आणि हे सेल्स कंपेन्सेशन वगैरे सगळं आपण काढून टाकलं, फक्त BIFL रिसिव्ड 100 रुपीज फ्रॉम आयुष बापते एवढं जर आपण ठेवलं, तर हे उदाहरण कशाचं येतं, तर हे पर्सनल अकाउंटचं. पर्सनल अकाउंट. आता आपण समजलं काय काय येतं याच्यात, फक्त पर्सन्स येतात, लोक येतात, लोक ज्यांच्यासोबत आपण ट्रान्झॅक्शन करतो, ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असो, डेबिट ट्रान्झॅक्शन असो, काही असो. ओके. आता आपण रूल बघू, रूल. ओके. आपण नियम बघू आता, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. तर आता रूल काय, रूल बघा, नीट बघा. माणसाच्या हिशोबानेच नियम बनवलेत. डेबिट द रिसिव्हर, बघा, रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आलं लक्षात? हे बघा आता, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, हा आहे याचा नियम. म्हणजे जो पर्सन आहे, आता बघ नीट लक्षात ठेव, हा एक पर्सन आहे, समज हा एक पर्सन आहे, यांनी BIFL मध्ये आला आणि BIFL ला यांनी पैसे दिले, तर हा काय झाला, हा गिव्हर झाला, गिव्हर. आपण BIFL आहे, आपण BIFLच्या हिशोबाने विचार करू, तर आपल्याला पैसा मिळालाय, म्हणजे तो जो पर्सन आहे, पर्सन तर गिव्हर झाला ना. मग त्याला आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना त्याला आपण काय देणार, तर आपण त्याला क्रेडिट देणार, क्रेडिटर. समजलं तुला? हे अशा हिशोबाने. किंवा समज आपण कंपनी BIFL, आपल्याला या माणसाला समज देणं आहे, आपलं छोटंसं काहीतरी देणं आहे, तर आपण याला पैसा दिला. बिझनेसच्या हिशोबाने विचार करू आपण, हा माणूस आपल्या हिशोबाने आपण याला पैसा दिला, तर हा कोण झाला, हा रिसिव्हर झाला. समजलं तुला? आपण आपल्या दृष्टीने विचार करायचा की समोरचा माणूस जो पैसा घेतो किंवा देतो तो आपल्यासाठी काय आहे, तर आपण त्याला पैसा दिला, म्हणजेच तो आपल्यासाठी रिसिव्हर आहे, म्हणून त्याला आपण काय द्यायचं, डेबिट द्यायचं. ओके. नियम लक्षात आला? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर आता आपण रूल बघू. रूल बघितला, एक्झाम्पल बघू आता आपण. केस 1. ओके. केस 1 तेच घेऊ जे आपण गेलो होतं. BIFL गिव्स ₹100 टू आयुष बापते. ओके. तर आता हे ट्रान्झॅक्शन आपण तोडून बघू. आपण BIFL, ही गोष्ट तर बदलणार नाही, आपण BIFL होतो, BIFL राहू. आपण काय केलंय, आपण पैसा दिलेला आहे. कोणाला दिला आहे, आपण पैसा आयुष बापतेला दिला आहे.
तर आयुष बापते कोण आहे? आयुष बापते पर्सन आहे. हे बघ, ही ट्रिक आहे, लक्षात ठेव. पर्सन आला ना याच्यात, पर्सन आला याचा अर्थ इथे पर्सनल अकाउंट. हा बघ, तुला हे बघ, जिथे पर्सन आला तिथे पर्सनल अकाउंटचे नियम लागू होतील. एवढं आपण लक्षात ठेवायचं. ही खूप चांगली ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. जिथे ट्रान्झॅक्शन मध्ये फक्त पर्सन आहे आणि नॉमिनल अकाउंट सारखं काहीच ॲडिशनल नाही आहे, जसं की ॲज सेल्स कम्पेन्सेशन वगैरे, बिझनेस ट्रान्झॅक्शन जिथे नाही आहे, जिथे पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे, पर्सनल ट्रान्झॅक्शन, तिथे पर्सनल अकाउंट लागू होतो. आता हे आपण जेव्हा जर्नल शिकू, नियम शिकू, याचे नीट प्रॅक्टिस करू, तेव्हा समजेल आपल्याला. पण हे समज, हे कसं प्लेन ट्रान्झॅक्शन आहे, यामध्ये काय सांगितलंय, कंपनीला तू पैसे दिलेले आहेत, याचा अर्थ इथे रिअल अकाउंट, कॅश आली आहे म्हणून रिअल अकाउंट, आणि पर्सनल अकाउंट. का? कारण इथे पर्सन इन्व्हॉल्व आहे म्हणून इथे पर्सनल अकाउंट. हे असे दोन सेट येतील, दोन नियमचे सेट येतील आणि एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होईल. ओके. तर आता या केसनुसार आपण बघू, डेबिट कोणाला येईल, डेबिट येईल का क्रेडिट येईल, काय येईल तेव्हा आपण बघू. तर आपल्या बिझनेसनी पेमेंट केलेली आहे, याचा अर्थ आपण गिव्हर आहे, आपण दिलंय, आपण कोण झालो, आपण गिव्हर. आयुष बापते ज्याला पेमेंट मिळाली आहे तो कोण झाला, तो झाला रिसिव्हर. म्हणून आपण काय करणार, आयुष बापतेला आपण त्याला काय देणार, आपण त्याला डेबिट देणार, आहे की नाही? कारण डेबिट द रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आणि आपण BIFL आहे, तर आपण असं आपण हे नाही करत, आपलं नाव ट्रान्झॅक्शनला नाही लावत. आपल्यासोबत जो व्यवहार करतोय त्याचं नाव आपण ट्रान्झॅक्शनला लावतो. त्यामुळे आपण ट्रान्झॅक्शन मध्ये आयुष बापते म्हणजे तुला आपण काय देणार, डेबिट देणार जर्नल मध्ये. ओके. आणि व्हायचे वर्षात दुसरी केस घेऊ आपण, केस 2. BIFL receives ₹100 from आयुष. तर ट्रान्झॅक्शन परत ब्रेकडाऊन करू. आपण कोण आहे, आपण नाही विसरायचं, आपण आहे BIFL. आपल्या हिशोबाने, आपण आपल्या दृष्टिकोनी हा ट्रान्झॅक्शन आपण बघायचा. आपण काय केलंय, आपण रिसीव्ह केलं आहे. रिसीव्ह कोणाकडून केलंय, आयुष कडून. याचं अजून काही कारण सांगितलंय का, कम्पेन्सेशन आहे, हे ते कमिशन आहे, काय काय, काहीच कारण नाही आहे ना. फक्त काय दिलंय, ट्रान्झॅक्शन काय आली, फक्त की आपण आपण म्हणजे आपण कोण, आपण BIFL, आपण रिसीव्ह केलेत काय, पैसे, पैसे रिसीव्ह केले आहेत कोणाकडून, तर आयुष बापतेकडून. आयुष बापतेकडून आपण पैसे रिसीव्ह केले आणि हे काही दिलं नाही, कमिशन आहे काय, काहीच नाही दिलंय त्यांनी. तर आपण याला काय कन्सिडर करणार, आपण याला पर्सनल अकाउंट कन्सिडर करणार. का? कारण पर्सन इन्व्हॉल्ड आहे. पर्सन इन्व्हॉल्ड असल्यामुळे आपण त्याला पर्सनल अकाउंट कन्सिडर करणार. ओके. आणि नियमानुसार आपण बघू, नियम काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आपण बिझनेस आहे, आपण, आपल्याला पैसा आलाय म्हणजे आपण कोण झालो, रिसिव्हर. आयुष बापते कोण झाला, गिव्हर, आहे की नाही? या ट्रान्झॅक्शन मध्ये BIFL कोण आहे, रिसिव्हर आहे. आयुष बापते कोण आहे, ज्याने पेमेंट केली, म्हणजे तो कोण, गिव्हर. म्हणजे नियम बघ, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर आपण काय करणार, आपण आयुष बापतेला क्रेडिट देणार. बघ, आयुषला काय आपण देणार, क्रेडिट. आणि
येथे आपला कन्फ्युजन होऊ शकतो. मग काय डेबिट कोणाला द्यायचा? BIFL ला नाही द्यायचा. आपल्याकडे काय आलं? कॅश आली, कॅश. म्हणून आपण कॅशला काय देणार? डेबिट देणार. बघ, कॅशचा काय नियम असतो? डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश व्हॉट कम्स इन, आहे की नाही? डेबिट व्हॉट कम्स इन. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये काय पैसा आत येतोय म्हणून आपण कॅशला काय दिलं? कॅशला आपण काय दिलं? डेबिट दिलं. समजलं? असे नियम लागू होतात एकमेकांच्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये, असे नियम लागू होतात. आता आपण 2 केस बघितले आणि 3 नियम बघितले. आता आपण रिव्हिजन करूया. सर्वात महत्वाची गोष्ट रिव्हिजन. कारण जोपर्यंत तू रिव्हिजन करत नाही तोपर्यंत तुला नीट समजणं अवघड आहे. आणि आपल्याला कमीत कमी डिग्री घ्यायचीच आहे, त्यामुळे एकदम सोपे सोपे कन्सेप्ट आहेत ते आपण लगेच समजून घेऊ. अकाउंट्स, रियल अकाउंट, नॉमिनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंट. तर नियम काय? रियल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन and credit what goes out. ओके. आता नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हां, बिझनेसमध्ये जर काही लॉस झाला ना, समज आपण एक मशिनरी विकली जी 10 रुपयाची होती पण आपण ती 5 रुपयाला विकली, तर 5 रुपये काय झाला? लॉस झाला. तर तो पण डेबिट करू आपण. ते पुढे येईल, ते पुढे पुढे जेव्हा आपण बघत जाऊ, प्रॅक्टिस करत जाऊ, तेव्हा ते आपल्याला येईल. अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ओके. आता तिसरं, एकदम शेवटचा काय आहे? पर्सनल अकाउंट. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. मी तुला याचा स्क्रीनशॉट पण देतो जेणेकरून हे तुला नीट लक्षात राहील. ह्या गोष्टी हे बघ तुला जर लक्षात ठेवायचं ना, तुला 101% लिहून घ्यावं लागेल. या व्यतिरिक्त काहीही पर्याय नाही. तुला 101% लिहून घ्यावं लागेल, कारण लिहिण्यानेच आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. पाठांतर जरी केलं आपण तरी लिहिलं नाही तर सगळं वेस्टेज. आणि हे आपल्याला जोपर्यंत तू BCom संपत नाही तोपर्यंत हे तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुला 3 इयर्स या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यामुळे तुला हे सगळं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. बघ, आता आज आपण हे सगळं शिकलोय. तुला पाहिजे तर हे लिहून घे. माझ्या सोबतच एक्सप्लेन करता करता जर लिहिलं असेल तर अजून चांगलं. तुझ्या सोयीनुसार, तुझ्या याच्यानुसार, वेळेनुसार वगैरे तू लिहून काढत जा. तर आता आपण काय बघितलं? मी आता काय लिहिणार नाही, मी फक्त बोलून समजवेल तुला, जेणेकरून तू ऐकून पण घेऊ शकतो फक्त. तर आता आपण बघितलं, अकाउंट्समध्ये बेसिकली 3 टाईप असतात. एक रिअल अकाउंट, दुसरा नॉमिनल अकाउंट, तिसरा पर्सनल अकाउंट. तर आता तिघांचे नियम बघू आपण, कारण या नियमांवरच सगळं अकाउंट्स डिपेंडंट आहे. कसं ते आपण
नेक्स्ट एपिसोडला बघू. रिअल अकाउंट आहे त्याचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट debit all expenses and losses, credit all incomes and gains. Nominal account debit all expenses and losses, credit all incomes and gains. Nominal account debit all expenses and losses, credit all incomes and gains. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. Personal account debit the receiver, credit the giver. Personal account debit the receiver, credit the giver. Personal account debit the receiver, credit the giver. Debit the receiver, credit the giver. Debit the receiver, credit the giver. ओके, आज हे आपण शिकलो. हा बेस आहे. हा आपल्या डोक्यात एकदम चिपकून गेला पाहिजे. रात्री कोणी पण झोपेत जरी विचारलं तरी आपल्याला हे 3 नियम सांगता आले पाहिजे. एवढे चांगले परफेक्ट करायचे आहेत, कारण याच्यावरच आपलं सगळं डिपेंडंट आहे अकाउंट्स. ओके, सायनिंग ऑफ. बाय बाय. काही डिफिकल्टी असेल तर मला नक्की विचार. मी तुला एकदम 100% असिस्टन्स देईल. सगळं समजेल तुला जे काही समजायचं असेल तर. ओके, मला फोन लाव पाहिजे तर, नाहीतर व्हॉट्सॲपवर टाक. काही पण कर. क्वेश्चन्स मला विचार, मी सगळे तुला उत्तरं देतो. ओके, बाय बाय.